नमस्कार मित्रांनो, उद्या गुरुवार, उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. तर इथे आपण बघूया की आपण निफ्टीमध्ये काय प्लॅन इथे करू शकतो. तर निफ्टीच्या एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती चार्ट ओपन आहे. एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती इथे आपल्याला निफ्टी मित्रांनो एका चॅनलमध्ये काम करताना इथे दिसत आहे चार्टवरती. तर इथे आपण हे चॅनल देखील ड्रॉ करून घेऊया आणि इथे आपण इथे मित्रांनो महत्त्वाचा जो सपोर्ट आहे तो आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे, जे की आपल्याला या ठिकाणी पुढे देखील हा कामाला येणार आहे. आणि जो महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे तो देखील इथं आपण या ठिकाणी ड्रॉ करून घेऊया. तर या ठिकाणी मित्रांनो एक रेजिस्टन्स रेंज आहे, जे की मार्केट बघता तुम्ही बरेच वेळेस या ठिकाणी ह्या रेंजवरती निफ्टी जेव्हाही मित्रांनो ह्या रेंजवरती येत आहे, इथे काय करत आहे, एक रेजिस्टन्स घेत आहे आणि इथनं एक डाऊन साईडला एक मुवमेंट इथे देत आहे. तर इथे मित्रांनो आजचं जे मार्केट होतं एकदम जबरदस्त मार्केट होतं. या ठिकाणी प्रिव्हियस कॅन्डलचा जसा इथे लो ब्रेक झाला, एक डाऊन साईडला मुवमेंट भेटली, त्याच्यानंतर मार्केटमध्ये बघता तुम्ही एक सपोर्ट घेऊन मार्केटने अगेन एक अपसाईड मुवमेंट देऊन इथे क्लोजिंग दिलेली आहे. तर उद्या आपल्याला काय करायचं मित्रांनो, की उद्या देखील इथे आपल्याला एक महत्त्वाचा सपोर्ट आहे तो ड्रॉ करून घ्यायचा. तो सपोर्ट म्हणजे आपल्याला कोणता सपोर्ट होणार आहे, जो या ठिकाणी मार्केटने प्रिव्हियसला इथे जो हाय लावला होता, तो हाय म्हणजे काय होणार आहे मित्रांनो, आपल्याला एक महत्त्वाचा एक सपोर्ट या ठिकाणी होणार आहे. हा जो झोन आहे ना, हा झोन एक आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा सपोर्ट आहे. ठीक आहे. ह्या झोनच्या खाली जेव्हा मार्केट येईल, निफ्टी जेव्हा ह्या झोनच्या खाली येताना आपल्याला दिसेल, तेव्हा या ठिकाणी एक थोडीशी डाऊन साईडला मुवमेंट जे की ट्रेड लाईनपर्यंत येताना आपण बघू शकतो. अप साईडला आपण आता कॉलमध्ये कधी जायचं या ठिकाणी मित्रांनो, आत्ता जो हाय आहे जो की जवळपास 22,000 या ठिकाणी 400 जवळपास 97चा या ठिकाणी हाय लावलेला आहे. म्हणजे जवळपास 500ला इथे निफ्टी या ठिकाणी टच करायचा प्रयत्न केलेला आहे. तर जवळपास 22,000 या ठिकाणी 500च्या वरती सस्टेन होत नाही, 510च्या वरती, तोपर्यंत इथे आपल्याला कॉलसाठी इथे प्लॅन करायचा नाही. वेट अँड वॉच इथे करायचा आहे. तर इथे काय करूया की 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण बघूया की आपण या ठिकाणी काय करू शकतो. आता एक महत्त्वाचा सपोर्ट इथे आपण ड्रॉ करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं इथे आपल्याला ट्रेडचा प्लॅन करायचा आहे. तर 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर देखील एक मस्तपैकी इथे ट्रेड लाईन आपल्याला इथे जाताना दिसत आहे. तर ह्या ट्रेड लाईनचं इथे आपण काय करू शकतो, या ठिकाणी उद्याला इथे वापर करू शकतो की या ठिकाणी आपण हा एक पॉईंट जोडला आणि हा जर एक पॉईंट जोडला, तर या ठिकाणी आपल्याला एक जबरदस्त ट्रेड लाईन दिसते की मार्केट काय करत आहे, ह्या ट्रेड लाईनवरती सपोर्ट घेऊन अपसाईड मुवमेंट दिलेली आहे. अगेन या ठिकाणी मित्रांनो ह्याच ट्रेड लाईनवरती सपोर्ट घेऊन एक अपसाईड मुवमेंट दिलेली आहे. आता उद्या जर मित्रांनो मार्केट हे गॅप अप ओपन झालं, तर इथे आपल्याला दिसते की ही एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरनं रेजिस्टन्स ट्रेड लाईन आहे. तर इथे मार्केट थोडासा वेळ या ठिकाणी साईडवेज राहू शकतं आणि साईडवेज राहून जर अपसाईडला ब्रेक दिला, तर या ठिकाणी अगेन या ठिकाणी एक न्यू हाय इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटणार आहे. जर याच ठिकाणी गॅप अप ओपन होऊन मार्केट मित्रांनो डाऊन साईडला येत आहे आणि या ठिकाणी जर ही आजची जी क्लोजिंग आहे, या क्लोजिंगच्या खाली जर इथे मार्केट सस्टेन झालं, तर हे डाऊन साईडला या ठिकाणी ट्रेड लाईनपर्यंत येताना आपण बघू शकतो. ठीक आहे. ही पहिली कंडिशन झाली. तर आता दुसऱ्या कंडिशनचा जर इथे आपण विचार केला, तर या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं मार्केट, जे की जवळपास 22,430 ते जवळपास या ठिकाणी 500च्या रेंजमध्ये जर इथे मार्केट ओपन झालं आणि कमीत कमी एक 15, 20, 30 मिनटं जरी इथे साईडवेज होऊन जर अपसाईडला ब्रेक दिला, तर एक छानपैकी अपसाईड मुवमेंट आपल्याला जवळपास एक 50 ते 60 पॉईंटची इथे पाहायला भेटणार आहे. आणि डाऊन साईडला जर ते ब्रेक दिला, तर सपोर्ट ट्रेड लाईनपर्यंत मार्केट या ठिकाणी येणार आहे. जर गॅपअप मार्केट ओपन झालं, तर या ठिकाणी वेट करायचं प्राइस ॲक्शनचा, त्यानुसार इथे कॉल पुटचा विचार करायचा आहे. आणि गॅपडाऊन जर ओपन झालं मार्केट, तर अगेन या ठिकाणी सपोर्ट ट्रेड लाईनवरती सपोर्ट घेऊन इथनं एक अगेन एक अपसाईड मुवमेंट इथे देऊ शकतं. तर आपल्याला वेट करायचं मित्रांनो की या ठिकाणी छान सेटअप आहे निफ्टीमध्ये. बँक निफ्टीपेक्षा फक्त आपल्याला वेट करायचं आहे की या ठिकाणी जे आहे, आता इथे एक छोटीशी रेंज देखील आहे, आपण ड्रॉ करून घेऊया की आज मार्केटने या ठिकाणी काय केलेलं आहे, बरेच वेळेस या ठिकाणी जे आहे मित्रांनो बघताय तुम्ही, या ठिकाणी प्रिव्हियस डेचं या ठिकाणी एक रेजिस्टन्स लेवल होती, ह्याच लेवलला आज इथे सपोर्ट तयार केलेला आहे. हा सपोर्ट जेव्हा इथे ब्रेक होईल डाऊन साईडला, तेव्हा इथे आपण काय करू शकतो, डाऊन साईडला इथे ट्रेडचा या ठिकाणी प्लॅन करू शकतो. तर ही देखील रेंज आपल्याला महत्त्वाची आहे. तुम्ही देखील तुमच्या चार्टवरती हे ड्रॉ करून घेऊ शकता मित्रांनो. आणि जेव्हा सेटअप भेटेल ना, तेव्हा या ठिकाणी छानपैकी छोटासा ट्रेड करून एक चांगलं प्रॉफिट इथं करू शकता. आता आपण निफ्टी बघितली, आता बँक निफ्टीमध्ये बघूया की बँक निफ्टीमध्ये मित्रांनो या ठिकाणी काही खास सेटअप इथे आज आपल्याला पाहायला भेटला नाही, जो की आपण काल डिस्कस केला होता. तोच इथे एक जबरदस्त सेटअप होता की या ठिकाणी मित्रांनो बघता तुम्ही एक पोल आणि फ्लॅग होता. ह्या फ्लॅगचा जसा इथे ब्रेक झाला, एक छानपैकी मुवमेंट इथे भेटलेली आहे. त्यानंतर मार्केट हे पूर्ण साईडवेज होतं आणि शेवटी 3 वाजता एक इथे एक डाऊन साईडला एक मुवमेंट झाली आणि मार्केट इथेच क्लोज झालेलं आहे.
आता बँक निफ्टीमध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी जे आहे आपण लेवल परत रिमूव्ह करूया पूर्ण आणि परत एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया आणि या ठिकाणी बघूया की या ठिकाणी आता जो रेजिस्टन्स डेडलाईन आपल्याला होती जी की ऑल टाईम हायवरनं येत होती ती आता आपल्याला कशाचं काम करणार आहे ती आपल्यासाठी एक सपोर्टचं इथे काम करणार आहे. तर ती देखील इथे आपण ड्रॉ करूया. आपण काय केलं होतं की या ठिकाणी हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट आपण जॉईंट करून या ठिकाणी ट्रेडलाईन ड्रॉ केली होती. ही जी ट्रेडलाईन मित्रांनो जशी ब्रेक झाली वरती एकदम बघता तुम्ही मार्केट कालही याच्यावरती क्लोज झालं होतं आणि आजही मित्रांनो मार्केटने वरती जिथे क्लोजिंग दिलेली आहे आणि सस्टेन इथे बँक निफ्टी होत आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी हे काय झालं आता ही ट्रेडलाईन जी आहे आपल्याला एक महत्त्वाचं सपोर्टचं काम करणार. ह्या ट्रेडलाईनच्या खाली जेव्हा या ठिकाणी बँक निफ्टी जाईल तेव्हा मित्रांनो इथे काय होणार की या ठिकाणी जे आहे आपण डाऊनसाईड ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो. आता ही जी रेंज आहे तुम्ही तुमचा जो चार्ट आहे त्यावरती ड्रॉ करू शकता. ही जी रेंज आपण आता ड्रॉ केलेली आहे हे एक महत्त्वाचा सपोर्ट इथे आहे. फक्त तुम्ही 1 2 3 दिवस या ठिकाणी मार्केटने सपोर्ट घेतलेला एकाच रेंजवरती एक अपसाईड मुवमेंट दिलेली आहे. जेव्हा हा सपोर्ट डाऊनसाईडला ब्रेक होईल तेव्हा या ठिकाणी डाऊनसाईडला मुवमेंट आपण इथे बघू शकतो. आता एक महत्त्वाचा रेजिस्टन्स म्हणजे कोणता मित्रांनो की मार्केट जे आहे या ठिकाणी खूप मोठं गॅपडाऊन ओपन झालं होतं आणि त्याच लेवलवरती येऊन आता इथे जवळपास थांबलेला आहे. तर ही लेवल आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा एक काय आहे रेजिस्टन्स जो की जवळपास 48,300ची लेवल आहे. 48,300च्या लेवलच्या वरती जर इथे मार्केट ब्रेक दिला आणि वरती जर सस्टेन झालं तर या ठिकाणी जो ऑल टाईम हाय लावलेला आहे जो की बघताय तुम्ही या ठिकाणी जवळपास 48,000 या ठिकाणी 640ची लेवल आहे. इथपर्यंत बँक निफ्टी जाताना आपण बघू शकतो. तर बँक निफ्टीमध्ये मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाच्या रेजिस्टन्स लेवलवरती बँक निफ्टी आहे. इथे जर मार्केट गॅप ओपन झालं तर या ठिकाणी एक सेल्फ सेलिंग देखील येताना इथे आपण बघू शकतो. कारण इथे काय आहे इथे कॉल रायटरचे स्टॉप लॉस या ठिकाणी लागलेले आहेत. मार्केट स्लोली वरती जात आहे पण या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे स्ट्रॉंग. तर हा ब्रेक झाल्यानंतर छानपैकी मुवमेंट आपल्याला जे की डाऊनसाईडला किंवा अपसाईडला इथे या ठिकाणी पाहायला भेटू शकते. आता 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरून एक डाऊनसाईडला एक सपोर्ट ट्रेडलाईन देखील जात आहे ती देखील आपण ड्रॉ करून घेऊया. या ठिकाणी हा एक पॉईंट जर आपण जॉईंट केला आणि हा एक जर पॉईंट जॉईंट केला तर इथे आपल्याला एक ट्रेडलाईन दिसते की ह्या ट्रेडलाईनवरती बँक निफ्टी अगेन सपोर्ट या ठिकाणी घेताना आपण बघू शकतो. तर या ठिकाणी मित्रांनो ह्या ट्रेडलाईनचा जर डाऊनसाईडला ब्रेक झाला तर या ठिकाणी आपल्याला ट्रेड करण्यासाठी जे की आहे हा एवढा स्पेस आहे जो की इथे आपण एक सेलसाठी म्हणजे पुटसाठी इथे प्लॅन करू शकतो जर या ट्रेडलाईनचा ब्रेक झाला तर. आणि अपसाईडला जेव्हा मित्रांनो इथे आपण अपसाईडला कधी कॉलमध्ये जायचा प्लॅन करायचा या ठिकाणी जो की हाय लावलेला आहे आज जो हाय लावलेला आहे त्या हायच्या वरतीच मित्रांनो आपण या ठिकाणी कॉलसाठी प्लॅन करायचा जो की या ठिकाणी एक महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे. जवळपास 200 ते 250 पॉईंटची रेंज आहे इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. तर आता ही जी रेंज आहे साईडवेजची रेंज तर ह्या रेंजमध्ये आपल्याला वेट करायचा आहे. मार्केट इथे फ्लॅट ओपन झालं तर एक डाऊनसाईड या ठिकाणी येऊ शकतं. अगेन सपोर्ट या ठिकाणी घेऊन एक अपसाईड रॅली इथे द्यायला तयार या ठिकाणी बँक निफ्टी होऊ शकते. तर वेट अँड वॉच करूया. निफ्टीपेक्षा मित्रांनो बघता तुम्ही बँक निफ्टीमध्ये इथे थोडं कन्फर्मेशन इथे आपल्याला व्यवस्थित भेटत नाही आहे पण निफ्टीमध्ये एक छान सेटअप आहे. जर फक्त फ्लॅट ओपन झालं मार्केट तर एक छानपैकी मोमेंट इथे निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते. बँक निफ्टीमध्ये इथे जे आहे आपल्याला रेजिस्टन्स मित्रांनो आहे एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहेत बँक निफ्टीमध्ये. तर रेजिस्टन्सच्या वरतीच इथे आपल्याला कॉलसाठी प्लॅन करायचा आहे. तर मित्रांनो निफ्टी बँक निफ्टीचं ॲनालिसिस कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.